डोंबिवलीमधील गॅस दुर्घटनेतल्या मृतांचं शोधकार्य सलग चौथ्या दिवशीही सुरूच आहे। आज चौथ्या दिवशी देखील नातेवाईक अत्यंत आशेनं आलेले आहेत, तर एनडीआरएफच्या तुकडीनं आता आपलं शोधकार्य थांबवलंय। आता पोलीस आणि अग्निशमन दल तसंच महानगरपालिका ढिगारा काढण्याचं काम करतेय। अजूनही ढिगाऱ्याखाली 3 कर्मचारी बेपत्ताच आहेत। आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी इथला आढावा घेतला, पाहूया। डोंबिवली इथल्या अमुदाम कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाला आज 4 दिवस उलटलेले आहेत। आज पुन्हा या घटनास्थळावर आपण आलेलो आहोत। एनडीआरएफ जे गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी सर्च ऑपरेशन करत होतं ते या ठिकाणी आता नाही आहे। एनडीआरएफने त्यांचं ऑपरेशन जे आहे ते थांबवलेलं आहे। दुसरीकडे अजूनही काही जण जे आहेत ते बेपत्ता असल्याची माहिती इकडचे स्थानिक देत आहेत। आपण काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करूया। सर, तुम्ही मगाशी माहिती देत होतात की 3 जण अजूनही आपले कामगार मिळत नाहीत, कोण आहेत ते आणि तुम्ही आता प्रशासनाचे काही बोललात काय याबद्दल? आमच्या 2 हेल्पर होते आणि 1 सिक्युरिटी गार्ड होते, ते तिघांचाही पत्ता लागलेला नाही अजून। आता इकडे त्याचा पॅन कार्ड वगैरे आता त्याच्या भावाला सापडला आहे, तर इथे त्याचा हा मलबा काढलाय सांगतोय आम्ही त्यांना, तर बघूया आता काय करतात ते। एक प्रकारे शोध घ्यायचा प्रयत्न आलो, त्यांचे जे 3 कामगार अजूनही त्यांना सापडत नाहीत, त्याच्या संदर्भातला हा शोध आहे। आणि इथे पूर्णतः आता या ठिकाणी छोट्या मोठ्या आगी लागण्याचं सत्र अजूनही सुरू आहे, मात्र पूर्णतः नियंत्रणात सिच्युएशन आहे असं अग्निशामक दलाचं म्हणणं आहे। तरी देखील इथे काही प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू राहील। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।